ते मात्र जय हनुमान शेलार या संघाला मध्ये दोन टीमला आपण पाहतोय आणि भरपूर चांगला खेळ देखील सातत्याने या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. परंतु आज कशा प्रकारचा खेळ या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मॅच लावली सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर गोलंदाज जयेश याला इन्व्हाइट केले आणि ओपनिंगसाठी सलामीची जोडी सुजल आणि त्याच्या सोबतीला आपण केतनला पाहू शकता. चला विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका, कारण की आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस देखील आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा. जयेश बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 1. पहिला बॉल यावेळेस बॅटला बरंच झालं, त्यानंतर बॉल पाठीमागे चालला तर शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. खूप सुंदर असा योगायोग आज जुळून आलाय, कारण की आज भरपूर चांगला दिवस, सोन्याचा दिवस म्हणायला हरकत नाही. महाशिवरात्री निमित्त सर्वांना खूप सारा शुभेच्छा देखील देऊयात. संपूर्ण भारत देशामध्ये हा सण साजरा केला जातो. यावेळेस समोर लॉफ केलंय, विकेट केलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉलला एक्झिक्यूट केलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? मिस्टेक झाली आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. ओहो, यावेळेस घडलंय काय, थोडी मिस्टेक सातत्याने पाहायला मिळते. खरं तर नक्कीच आपण क्रिकेटमध्ये म्हटलं की एक गाव एक संघ टेनिस बॉल क्रिकेट खेळत असतो तेव्हा कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं आणि तेच कॉलिंग कुठेतरी चुकीचं ठरताना जे मात्र पाहतोय. आणि त्याच अनुषंगाने एकेरी धावेचं दुहेरी रूपांतर झालं, दुहेरी धावेचं तिहेरीमध्ये झालं आणि तिहेरी धावेचं 4 धावेमध्ये रूपांतर झालं. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला हरकत नाही. जयेश नेक्स्ट बॉल असेल. हो, पुन्हा एकदा इथे बॅटच्या टोला ब्रश झाला, त्यानंतर त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक सेट आहे. बॉलपर्यंत आला, बॉलला गॅदर केलं, तोपर्यंत एक सिंगल. सध्या एक धावेला देखील सध्या महत्त्व दिलं जात आहे आणि एक धावेने देखील धावफलक पुढे सरकते. बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी मोठा टार्गेट सेट करायचा निर्भय या 2 खेळाडूंनी केला असेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं असेल आणि त्याच अनुषंगाने ते प्रयत्न देखील केले जातात. परंतु कशा प्रकारची कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळेल हा देखील मोठा प्रश्न असेल. चला विलंब करू नका, सातत्याने फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस होताना देखील पाहतोय. कमलाकरजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या सर आपलं देखील सरचे स्वागत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून भरपूर त्यांच्या माध्यमातून नक्कीच शेलारी संघ देखील इन ॲक्शन मध्ये आज आपण खेळताना पाहतोय. ओहो, यावेळेस चांगला बॉल गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेताना बॉलला पहिलं बॉल थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 1 मध्ये चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा नक्कीच त्याच्यावर भरपूर अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांचा ओझा घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा क्लीन बोर्ड. यावेळेस विकेटचं पतन, महत्वपूर्ण विकेट. केतन याला मात्र मैदान सोडण्यास भाग पडले. केतन बॅक टू द डगआउट. नुकताच क्रीडानगरीमध्ये आणि मुख्य मंचावर शुभागमन झाले. जापाडाचे कॅप्टन सलमान डिंपल दादा रसाळ यांचं नुकताच या मंचावरती शुभागमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. थँक्यू सो मच या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर जयेश अप्रतिम कामगिरी करतोय, कारण की षटक क्रमांक 1 मध्ये इन्व्हाइट केलं होतं आणि भरपूर साऱ्या अपेक्षा देखील जयेश या गोलंदाजावर होत्या आणि त्या अपेक्षांना सातत्य जाण्याचं काम देखील मैदानामध्ये करताना जयेशला पाहतो. वॉट बॉलिंग. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न
पाटलांनी बॉलचा या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. चांगला बॉल सातत्याने चांगला टप्पा आणि लाईन या ठिकाणी शोधले. त्या टप्प्यावरती गोलंदाजी देखील करताना आपण गोलंदाज जयेशला पाहतोय. वॉटर बॉलिंग पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावपळकावरती धावसंख्या जिमत जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 5 आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. चांगली बॉलिंग. चला विलंब करू नका कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. दिवस क्रमांक शेवटचा. नक्कीच प्रत्येक टीमने या ठिकाणी स्वप्न पाहिले होते आणि एका टीमचं तर स्वप्न पूर्ण झाले परंतु कालच्या दिवसामध्ये तल्लीवाडी संघाचं देखील स्वप्न या ठिकाणी पूर्ण झाले. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या ठिकाणी स्वप्न पूर्ण करेल. भरपूर अपेक्षा प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूकडनं देखील असतात आणि सध्याच्या घडीला आपण सुजल आणि नयन ही जोडी पाहतोय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम देखील आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये करावं लागेल आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा आणि म्हणायला आता हरकत नाहीये कारण की संकट आलंय. जेव्हा बॅटिंग करत असताना जय हनुमान शेलार या संघावर या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. जय हनुमान शेलार या संघाला थोडासा बाकफुटवर आहे परंतु मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील. चला विलंब करू नका. षटक क्रमांक सध्या 2 मध्ये इन्व्हाइट केलं जाते. भाचरण दिलं जाते. गोलंदाज सनी रॅटम राऊंड द विकेट नाही गोलंदाजी करतो. अगदी पुढ्यात बॉल टाकला होता. इथे बॅकलिपला खाली ठेवलं उडवायचा प्रयत्न देखील केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर मध्ये एकच सिंगल घेतली जाईल. सध्या एकेरी धावेला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की एक एक धावेला देखील महत्त्व दिलं पाहिजे कारण की एक एक धावेसाठी देखील कित्येक सामने गमवताना आपण टीम्सला पाहतो. कालच्या दिवसामध्ये देखील तसं काही चित्र पाहायला मिळालं होतं. एका धावेची आवश्यकता होती आणि एका धावेने तो सामना गमवताना आपण टीमला पाहिलं होतं. नवफलक 6 आकड्यावर. चला विलंब करू नका कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका मित्रांनो. यावेळेस चांगला बॉल स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगला बॉल होता. टप्पा आणि लाईन अप्रतिम या ठिकाणी शोधले. त्या टप्प्यावरती गोलंदाजी देखील करताना आपण गोलंदाज सनीला पाहतोय. थोडंसं इथे आसरा देणारे डॉट बॉल देखील सध्याच्या घडीला सनीच्या माध्यमातून कारण की जेव्हा जेव्हा प्रत्येक गोलंदाज डॉट बॉल विकेट डॉट बॉल फेकत असतो तेव्हा नक्कीच आत्मविश्वास आणि मनोबल देखील भरपूर वाढत असतं आणि सध्या सनीचा देखील भरपूर आत्मविश्वास या मॅच मध्ये वाढला असेल आज काही शंका नाहीये. नयन आता थोडंसं मनोबल खच्चीकरण झाले परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी चांगली फटकेबाजी करावी लागेल. स्वतःला इथे स्वतःचं डोकं या ठिकाणी शांत ठेवावं लागेल आणि मोक्याच्या क्षणाला मोठे फटके खेळावे लागतील. ऑन द राईट फटका केला. अलॉन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता परंतु एक सिंगल एक एक डाव येणे धावफलक पुढे सरकते. धावसंख्या सध्याच्या कडे जिमत जाऊन पोहोचले 7 आकड्यावर. 7 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. ऑन साइडला पुन्हा आता खेचलाय बॉल. टर्न केला डीप मध्ये लॉंग लेग मध्ये. बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. हाय तो 4 चौकार. स्वयंसेवक सर्वांना विनंती असेल की मैदानाचा ताबा घ्या प्लीज. ऑन साइडला म्हणजे लेग साइडला सर्वांनी थांबा प्लीज विनंती असेल. स्वयंसेवक आपणास विनंती असेल मित्रांनो कारण की आज दिवस क्रमांक शेवटचा आहे आणि बॉल मैदानामध्ये लवकरात लवकर आले तर फायनल मॅच आपण बॅड लाईट अपफील्डच्या आतमध्ये कव्हर करू शकतो. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. तर या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवरांचं यथोचित मान सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर सन्माननीय म्हणजे जापाडा संघाचे कॅप्टन संघ नायक संघ मालक सन्माननीय डिंपलदादा रसाळ यांचं यथोचित मान सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर सन्माननीय तानाजी भाऊ अगिवले यांच्या शुभ हस्ते आपण डिंपलदादा रसाळ यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मंदारजी राणे याचं देखील नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालंय. एक नामांकित पंच आहेत
आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण दिवसामध्ये त्यांना देखील या स्पर्धेमध्ये पाहू शकता आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद मनापासून आभार व्यक्त करूया। सन्माननीय मानवली गावचे विद्यमान सरपंच नामदेवजी कडव साहेबांच्या शुभ हस्ते डिंपलदादा रसाळ यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। धन्यवाद सर। तर तसेच आवळेस पुन्हा डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण जयेश बॉलिंग मार्कवर त्याने देखील भरपूर चांगली कामगिरी केली आहे कारण की तर सर्वांना विनंती असेल मानवलीचे कुठलाही खेळाडू प्रतिनिधी प्रेक्षक सर्वांना विनंती असेल बाईक कोणी मैदानामध्ये आणू नये। मागे शेतामध्ये भरपूर पार्किंगसाठी जागा आहे तिथे तुम्ही पार्क करू शकता अशी सर्वांना विनंती आहे। मॅनेजमेंट कमिटीची देखील सूचना आली आणि आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवत आहोत। तसेच एक चिमुकली या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी आली आहे आणि तिचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। म्हणजेच सन्माननीय रवी पवार साहेबांची सुकन्या ऋण्मयी पवार हिचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। टेनिस बॉल क्रिकेट आज खऱ्या अर्थाने नक्कीच घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात जाऊन पोहोचलाय त्याचं एक हा एक उदाहरण म्हणायला हरकत नाहीये। एक छोटी चिमुकली नक्कीच ती देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आले आहे आणि तिचं देखील यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी आपण करत आहोत। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती भारतीय परंपरा आणि भारतीय परंपरेनुसार प्रत्येक मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ती परंपरा गेले 4 दिवस गेले 3 दिवस आणि दिवस क्रमांक 4 मध्ये देखील आपण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून जपताना पाहतोय। हे आयोजकांचं प्रेम असतं आणि तेच आपण गेले 3 दिवस तर पाहत होतोच परंतु आज देखील 4थ्या दिवसामध्ये पाहतोय सन्माननीय नामदेवजी कडव साहेब आणि त्याचबरोबरीने ज्ञानेश्वर कडव साहेबांच्या माध्यमातून ही भरलेली स्पर्धा दिवस क्रमांक 4 मध्ये आणि धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावर जयेश बॉलिंग मार्क व षटक क्रमांक 3 मध्ये आणि वैयक्तिक सेकंड स्पेल मध्ये आलाय आणि भरपूर चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी केली होती त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा या ठिकाणी विश्वास संपादित केलाय जे मात्र कॅप्टन आणि त्या विश्वासाला सातत्यात आणण्याचं काम देखील सध्या मैदानामध्ये करताना आपण जयेशला पाहतो। वाट बॉलिंग शॉर्ट बॉल होता ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न यावेळेस नक्कीच लाऊड ऑफिल पंचांकडे देखील केली जाते परंतु पंच देखील तटस्थ असतील। सध्या आपण पाहिलं तर 2 नामांकित पंच म्हणायला हरकत नाही कर्जत विभाग बदलापूर विभाग नेक्स्ट बॉल यावेळेस अगदी चांगला बॉल चांगला लाईन आणि चांगले टप्पा या ठिकाणी शोधला त्या टप्प्यावरती देखील गोलंदाजी करतो। सेकंड मॅच साठी देखील आपण या ठिकाणी या इनिंग दरम्यान टॉस संपन्न करणार आहोत तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं आहे आणि सर्वांना विनंती असेल कारण की आज दिवस क्रमांक शेवटचा आहे कोणी विलंब करू नका कारण की आपल्याला फायनल मॅच बॅडलाईट फील्डच्या आतमध्ये खेळवायची आहे याची देखील आपण नोंद घ्या आणि आपण स्वतः दक्षता घ्या। त्यावेळेस पुन्हा एकदा टर्न करायचा प्रयत्न बॅटचा टोला ब्रश झाला बॉल पाठीमागे चालला तर शॉट फाईन लीग मध्ये थोडं चांगलं म्हणायला हरकत नाही शिवाय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु फेकी थोडी खराब पाहायला मिळते। तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावर आतापर्यंत थोडी खराब सुरुवात बॅटिंग करत असताना शेलारी या संघाची थोडं संकट आले संकटाचं निराकरण करणं तितकंच महत्त्वाचं राहील। संकटाच्या छायेत आता सध्या जयनुमान शेलारी हा संघ शो मात्र पाहतोय
डगआउट कक्षामध्ये देखील थोडी शांतता असं खेळाच्या पूर्वार्धामध्ये देखील ओपनिंगसाठी जो मात्र मैदानामध्ये दाखल झालेले बाटा त्यांच्याकडे देखील अभी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही आहे। सुजलने देखील आपल्या संघाची साथ सोडली, त्यानंतर केतनने देखील आपल्या संघाची साथ सोडली आणि त्यानंतर संकट आणि संकट आतापर्यंत जरी पाहिलं तरी संकटच हा मॅच मध्ये आपण जय हनुमान शेलारी या संघावर पाहतोय। स्टील पण टू गो, शेवटचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स झालाय। आज अनुषंगाने नक्कीच विकेट किपरचा जजमेंट आणि बॅकअप थोडे खराब पाहायला मिळतं, परंतु तरी देखील कोणती रिक्स या ठिकाणी घेतली नाहीये, कोणती धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये। पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला। 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावर। तर जय मल्हार स्पोर्ट्सचे खेळाडू सन्माननीय विकास दादा व्यापारी साहेब, आपणास विनंती असेल या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य मंचावर, या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि त्याच अनुषंगाने भरत दादा देसले सर, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटके कव्हर करायचे, अन्यथा 30 या संघाच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर 5व्या षटकामध्ये घ्यावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्या। बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक आपण प्रकाशला पाहतोय। 4 मध्ये पहिला बॉल अप्रतिम या ठिकाणी फेस करताना देखील आपण प्रकाशला पाहतोय। आज माइंड सेट करून आले, जेव्हा मात्र घरातून निघले तेव्हाच या ठिकाणी माइंड सेट करून आलेत की चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करायची, कारण की आपल्याला देखील जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित माडुलकर चषक आपल्या घरी आणायचे। त्याच अनुषंगाने या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि प्रयत्नाची पराकाष्ठा देखील या मॅच मध्ये करताना या 2 खेळाडूंना आणि सर्वच खेळाडूंना म्हणायला हरकत नाही। आपल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी अडकला जातोय बॅटर, फेलिंग प्रे टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा शिकार। आणि आता नयनला देखील मैदान सोडण्यास भाग पडले। नयन बॅक टू द डगआउट। जय बजरंग कोलठण आणि त्याच्या विपक्ष आपण पाहिलं तर श्री गणेश पाटलाचा पाडा, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या इनिंग दरम्यान आपण लगेच टॉस देखील संपन्न करणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्या। शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न ऑन साइडला बोलवलं, डीप मध्ये फॉरवर्ड केले, बॉलला मिड विकेट रिझल्टला। दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो की नाही हा देखील मोठा प्रश्न पडला होता। अडकीच या ठिकाणी आता पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, हा डिसिजन या ठिकाणी सोपवला जातोय, टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाईल। काय घडलंय काय बिघडलंय सर्व प्रश्नांची उत्तरे आता माऊली इव्हेंट्स यांच्या माध्यमातून इथे सोडवली जातील। खऱ्या अर्थाने गेले 3 दिवस आणि दिवस क्रमांक 4 मध्ये देखील भरपूर चांगली अप्रतिम क्वालिटी क्लिअरिटी ची मात्र पाहायला मिळते माऊली इव्हेंटच्या माध्यमातून। आणि OUT आउट असेल, चला लागोपाठच्या 2 रनआउटच्या विकेट या ठिकाणी गमवताना ज्यामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान शेलारी संघाची आपण पाहतोय थोडी दुर्मिळ अवस्था म्हणायला हरकत नाही बॅटिंग करत असताना शेलारी या संघाची, कारण की 15 वरती 4 गडी आतापर्यंत गमवल्यात। थोडंसं इथे कमबॅक करावं लागेल, अजूनही वेळ गेलेली नाही। एखादा 30-35 किंवा 40 प्लस एखादा टार्गेट या ठिकाणी सेट झाला तर मॅच मध्ये एक कलाटे देऊ शकतो म्हणजे बॅटिंग करत असताना शेलारी या संघ, परंतु सध्याच्या घडीला प्रकाश याला देखील मान्य नाही। सातत्याने डॉट बॉल विकेट घेण्याचा प्रयत्न जे मात्र प्रकाशच्या माध्यमातून देखील सध्या पाहायला मिळतंय। धावफलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावर, स्टील टू गो, अजूनही 2 बॉल शिल्लक असतील।
हो हो, चांगला बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच लाऊड अपील केली देखील जाते पंचांकडे. सातत्याने प्रश्न विचारला जाते, पंचांवर देखील दबाव या ठिकाणी क्रिएट करण्याचं काम सध्याच्या घडीला विकेट किपर देखील करतोय. परंतु पंच देखील तटस्थ असेल. आपण उल्लेख देखील केलं होतं की दोन नामांकित पंच सध्याच्या घडीला नक्की मैदानामध्ये आपण पाहतोय. कांडोलगावचे एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय स्वाधीनदादा देसले, आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर आणि स्थानपण व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला वळवलं होता, डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट होता, पकडला जाईल आणि संपला जाईल. विशालचा खेळ, विशाल बॅक टू द आउट. बरोबर 24 बॉलचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी समाप्त झालाय. थोडी दुर्मिळ अवस्था आपण उल्लेख देखील केलं होतं, थोडंसं संकटाचं उल्लेख देखील केलं होतं आणि या सातत्याने संकट या ठिकाणी अजून देखील आहे. कारण की 4 षटकं आतापर्यंत झाल्यात आणि शेवटचा षटक आता या ठिकाणी या शिल्लक असेल. जर पाण्याची आवश्यकता असेल तर मित्रांनो एकदा ओके ओके पंच. षटक क्रमांक 5 सुधीर बॉलिंग मार्कवर. सुधीरचा पहिला बॉल डाऊन द ट्रॅक फटका समोर केलेला आहे त्या ठिकाणी या लोंगाच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षकाला चेस मोठी होती. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणे देऊन बॉल होतोय फरा सीमा पार. हाय तो 4 चौकार. प्रयत्न बाटच्या टोला ब्रश झाला, त्यानंतर बॉल पाठीमागे चालला होता परंतु शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षकाने देखील भरपूर चांगले प्रयत्न केले होते. तोपर्यंत एक सिंगल म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस ऑन साइडला पूल केलाय, पोल अँड सक्सेसफुल. बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. संघर्षाचा एल्गार फुंकणारा भव्य षटकार. आणि शेवटच्या षटकामध्ये आता आपले हात खोलले बॅटर अनिकेत आणि त्याच्या सोबतीला चांगली साथ देताना आपण रवीला पाहतोय. अवलेस पुन्हा एकदा चांगला बॉल होता, टेक ऑफ घेतोय बॉल, सातत्याने चांगली बॉलिंग म्हणायला हरकत नाही. परंतु सुधीर या गोलंदाजावर त्या ठिकाणी आक्रमकता धारण केली, आक्रमकता स्वीकार केली. शिवाय बॅटर अनिकेत आणि त्याच्या सोबतीला आपण रवीला पाहतोय. स्टील टू गो, अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असे. रॅटम राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय आणि भरपूर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये कारण की पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर आलेले लागोपाठचे 2 डॉट बॉल. चांगलं कमबॅक. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्याकडे अजिंक्य जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर. शेवटचा बॉल षटक क्रमांक 5 मधलं शेवटचा बॉल यावेळेस खोल्यात होता, पुढ्यात टाकला होता, त्याला खेचलाय आणि बॉलला थेट पाठवून दिले वाईड इश लोंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो अनिकेतच्या बॅट मधला संघर्षाचा एल्गार करणारा, शेलारी संघासाठी आनंद देऊन जाणारा, शेवटच्या बॉलवर गोड देखील करणारा 4 चौकार. संघाचा कॅप्टन आणि श्री गणेश जानपाटलाचा पाडा संघाचा कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी लगेच टॉस देखील संपन्न करत आहोत.
तर सन्माननीय कान्होल गावचे एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय भरतदादा देसले सर, आपणास विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि कान्होल गावचे उपसरपंच सन्माननीय रघुनाथ देसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तर सचिनजी कापडे यांच्या शुभ हस्ते रघुनाथ कुर्ले यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. कान्होल गावचे उपसरपंच एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे आणि क्रिकेटसाठी वेडे असणारे असे सन्माननीय आदरणीय रघुनाथ कुर्ले साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊ आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. तसेच कान्होल गावचे गोड व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी वेडे असणारे आणि क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणाऱ्या स्वादित्य देसले साहेबांचा यथोचित मान सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. अजितदादा कडव आपल्या शुभ असते नक्कीच स्वादित्य देसले यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तसेच मानवली गावचे युवा उद्योजक काशीनाथ भाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. रवी पवार यांच्या शुभ हस्ते आपण साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मानवली गावचे युवा उद्योजक काशीनाथ दादा भाकरे साहेबांचं यथोचित मान सन्मान, मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन काशीनाथ भाकरे साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय रविदादा कडव यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. जापाडा संघाचा कॅप्टन आपण या कोल्टन संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. भूषणदादा ठाकरे, कान्होल गावचे युवा उद्योजक सन्माननीय भूषणदादा ठाकरे यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. विकास कडव आपणास विनंती असेल, विकास व्यापारी यांच्या शुभ हस्ते आपण भूषणदादा यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन भूषणदादा यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. दोन्ही संघाचे कॅप्टन चला रोशन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला जापाडा संघाचा कॅप्टन अजितदादा कडव साहेब आणि काशीनाथ दादा भाकरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. एकदम प्रतिष्ठित नागरिक, शांत स्वभावाचे एक दिलदार व्यक्तिमत्व आणि प्रेमळ स्वभावाचे एक दिलदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे, क्रिकेटसाठी वेडे असणारे असे काशीनाथ दादा भाकरे साहेबांच्या शुभ हस्ते देखील आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. टॉस जिंकलाय श्री गणेश जानपटलाचा पाडा या संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः डिसिजन काय घेणार? प्रथमतः आम्ही फलंदाजी करणार आहोत, समोरच्या टीमला चेसिंगसाठी देणार आहोत. खऱ्या अर्थाने जय बजरंग कोल्टन हा संघ मध्ये आपण पाहतोय एक चॅम्पियन संघ आहे, परंतु या टीमच्या विरुद्ध तुम्ही कधी मॅच खेळलात का? आतापर्यंत आमची एकही मॅच झालेली नाही आहे. समोरची टीम प्रॅक्टिसमध्ये आहे, आम्हाला प्रॅक्टिसला थोडा वेळच मिळत नाही आहे, पण एक जवळ टुर्नामेंट असल्यामुळे आम्ही इथे खेळण्यासाठी आलेलो आहे. जास्तीचा वेळ घेत नाहीये, खूप सारा शुभेच्छा असतील. टॉस हरलाय परंतु टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? टॉस जिंकलो असतं तर आम्ही फील्ड क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. खऱ्या अर्थाने आज मानवलीकर चषकामध्ये येऊन कसं वाटतंय? एकदम नियोजन एकदम परफेक्ट आणि एकदम चांगलं आहे, ग्राउंड पण चांगला आहे आणि आम्हाला मानवलीकर खेळायला चान्स दिली त्यांच्याबद्दल धन्यवाद. खूप सारा शुभेच्छा असतील, जास्तीचा वेळ घेत नाहीये. प्रथमतः टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंग स्वीकार केले जापटल्याचा पाडा या संघाने आणि इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. ते मात्र कोल्टन या संघाला जसं खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन, तिथे जोडले जातील
व्हॉइस ऑफ टिटवाला, एक नामांकित समालोचक, एक लेजंड समालोचक आणि एक सुप्रसिद्ध समालोचक म्हणजेच मनोजी कारवे सर. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबणं काय एकत्र पाहत राहा मानुलकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. बॅटिंग असेल, जापाटलाचा पाडा या संघाने बॅटिंग स्वीकार केले. ओम नमः शिवाय. धन्यवाद कुमार बाबरे सर. सर्वांना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पाहताय मानुलीकर चषक 2026 जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आणि पाहता पाहता स्पर्धेने शेवटचा अंतिम दिवस गाठलेला आहे. म्हणून तर म्हटलं जातं की याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस अमृताहून गोड व्हावा. आपण गोड गोड स्वप्न पाहिलं क्रिकेटचं आणि सन्मान्य आमचे नामदेवजी कडस साहेब विद्यमान सरपंच मानुलीचे, ज्यांच्या स्वप्नात ही स्पर्धा इथे साकार होत असताना त्यांना सुद्धा इथे गहिवरलं गेलं आहे की अनेकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं, अनेकांनी सपोर्ट केला आणि प्रत्येकाचे ते अगदी मनोभावे आभार व्यक्त करतायत. आलेले मायबाप प्रेक्षक आपली सुद्धा या ठिकाणी उपस्थित लाभली. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपलं हार्दिक स्वागत. ऑनलाईन प्रेक्षक आणि मान्यवर सर्वांचं स्वागत. आणि आपण पाहतोय मैदानामध्ये पहिली इनिंग जेव्हा समाप्त झाली, धावसंख्या उभी केली, अगदी 30 धावा उभ्या केल्या. तसं पाहता लो स्कोरिंग मॅच आहे. इथे चेंडू हवेत मध्ये उडाला होता, फिल्डर तिथे डीपमध्ये आहे एसकेलेक पंचाच्या पाठीमागे बॅकवर्ड झोनकडे. पाहता पाहता वेगाने 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. सलामीची जोडी आपण पाहताय, सौरभ आणि सन्नी अशी जोडी आलेली आहे. बरोबर 30 धावा उभ्या केल्या त्या आधीच्या इनिंगमध्ये पाहिलं 5 षटकांमध्ये. तसं पाहता 6.0चा वेग ठेवला होता. जो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती फार कमी जाणला जाईल. इथे शॉर्ट अप लेन चेंडू बाउन्स सुद्धा झाला. अखूट टप्प्याचा होता हाफ ट्रॅकर, परंतु हवा तसा वेगाने नाही आला. अपेक्षा होती बॅट्समनची की मला वेगाने मिळेल, मी पुल करेन, तसं काय झालं नाही आहे. आधीच्या इनिंगमध्ये सुद्धा चेंज ऑफ पेस छान केले होते. जेव्हा एक षटकार आलेला मिड विकेटच्या दिशेने, त्यानंतर त्याच गोलंदाजाने त्याच फलंदाजाला अगदी जखडून ठेवलं आणि गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर किती चांगला फायदा होतो याचं आपल्याला उत्तर प्राप्त झालं. पहिलीच मॅच लो स्कोरिंग आणि आज संडे सुद्धा आहे, महाशिवरात्री सुद्धा आहे. नुकतंच कुमार सरांनी सुद्धा उल्लेख केला की आजचा दिवस आपला भारतीय संस्कृतीप्रमाणे ऐतिहासिक आहे. 33 कोटी देवतेंमधला एक महादेव शंकर भगवान, ज्यांची आपण आज पूजा अर्चा मनोभावे करणार आहोत. रोजच करतो, परंतु प्रत्येक दिवस एक ठरलेला असतो. आपण त्याला महत्त्व देत असतो की सोमवार महादेवांचा, मंगळवार बजरंगबली आणि गणपती बाप्पाचा, असे अनेक आपण विशेषतः ठेवलेल्या दिवसाला. म्हणजेच प्रत्येक दिवस सारखा आहे, प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे आणि त्या दिवसामध्ये आपल्याला महत्त्वाचं कार्य करायचं असतं, महत्त्वाचं काम करायचं असतं. टर्न केलाय मस्त, अगदी फ्लिक केलेला आहे चेंडू, अगदी मनगटी फटक्याचा वापर करत असताना बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने फाईन आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या मध्ये लॉंग लेगच्या जवळ अगदी आजूबाजूला जात असताना सीमार्शल अडवला गेला. त्या दरम्यान पुण्यात वेगाने इथे 2 धावा कंप्लीट केला. केतन षटक हाताळतोय, षटक क्रमांक 2 त्याने प्रारंभ केलाय. टार्गेट 31चं ठेवलंय. कैलासवासी रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल संघापुढे. कानोलने टॉस जिंकला बघितला पण, आणि जसं त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंगचा, बरोबर शेलारी संघाला तिथे दबावामध्ये ठेवलं होतं. रिव्हर्सचा पवित्रा इथे घेतला होता, पलटी शॉटचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र आता चेंडू वेगाने गेला. हा सुद्धा शॉर्ट ऑफ लेंथ होता, पण विकेट किपरकडे जात असताना बघितलं की अगदी सरळ रेषेमध्ये गेला होता. जास्त फ्लाईट नाही आणि जास्त खाली सुद्धा राहिला नव्हता गोलंदाजाकडून. केतन पावलांचा वापर केला, डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्ट केला तिथे पाहतो आपण, आणि या चेंडू जातो डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या जवळ. हो, डोक्याच्या वरून उलटा फेकला चेंडूला. जसं काय चेंडूचं ऑक्शन केलं तिथे त्या फिल्डर नाही बघितला, पण चौकार तर वाचवला, परंतु 2 धावा करून वाचू शिकले. बघा हे रिप्ले लगेच दाखवतात आमचे माऊली इव्हेंट्स लाईव्ह वाले. हा फिल्डर गेला आणि डोक्यावरून अगदी वेळ वाचवण्यासाठी हा प्रकार केला आणि हा प्रयत्न केला. प्रयत्नाला आपण नक्कीच दाद दिली पाहिजे. सौरभ खेळतोय, सन्नी खेळतोय. सौरभची जर बॅटिंग बघितली तर 5 चेंडूंना सामोरं गेला, 11 धावा त्याच्या बॅटमधून जोडल्या गेल्या. संघाची धावसंख्या 17 वरती. आता 14 धावांची गरज.
हो 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 हो, मोठा फटका, पावलांचा प्रॉपरली वापर आणि चेंडूने केली आहे सीमा रेषेच्या बाहेर सफर 4 धावांसाठी. परफेक्ट पावलांचा वापर, परफेक्ट शॉट सिलेक्शन, परफेक्ट नजर आणि परफेक्ट टायमिंग, सर्व गुण संपन्न फटका सजवला या ठिकाणी सौरभ नावच्या बॅट्समनने आणि त्याच्या 15 धावांच्या जोरावरती धावसंख्या पोहोचवली कानोल संघाची. 31चा पाठलाग करत असताना 21 वर 21 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा अजून संपत नाहीये. 4 चेंडू पडलेत. आम्हाला साथ देतात स्कोरिंगसाठी. चेतनजी कडो जोडले गेलेत. हो हो हो, इथे चैतन्यपूर्ण पलटी शॉट आणि चेंडूने कल्टी मारली आहे 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर 4 रन. जर रायटी लेफ्टी बॅट्समन असता तर ऑफस्टाच्या बाहेर होता चेंडू, परंतु जसा तो रायटी बनला आधी स्टान्स बदलला, पलटी शॉटचा मानसिकता दाखवली. त्या दरम्यान तिथे चेंडू तो बघितला की एसटीच्या बाहेरून जात असताना ओव्हरपिच मिळाला आणि त्याला लिहिल्या भिरकावून दिलं होतं 4 धावांसाठी. धावसंख्या 25. हो हो हो, सुंदर स्वीप, पॅडल स्वीप, चेंडू पायात पडला होता आणि तिथे मात्र जीव भांड्यात पडला म्हणू शकतो आपण प्रतिस्पर्धा संघाचा, कारण हा फलंदाज सामना घेऊन जाईल असं पाहायला मिळतंय. सौरभ नावाचा खूप गौरवशाली कामगिरी करतो इथे सौरभ, जो पोहोचलाय वैयक्तिक 21 धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या त्याने पोहोचवली आहे त्याच्या सिंहाच्या वाट्याच्या आधारे 27 वरती. आता पाहतोय आपण 4 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक आहे तसं पाहता 18 मध्ये 4 धावांची गरज टीम कानोल संघाला. पुढचा टॉस झालाय. दोन्ही पण संघांना विनंती आहे की आपण सज्ज राहा. जसा सामना समाप्त होईल लगेचच तुम्ही फिल्डिंग करणाऱ्या संघाने मैदानामध्ये प्रवेश करा. जे बजरंग कोल्टन विरुद्ध श्री गणेश जान पाटलाचा पाडा. पंकजी कडव साहेबांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि पंढरीनाथ घागस साहेब आपण सुद्धा आलेले आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आणि त्यांचा मुलगा हार्दिक, त्याचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हार्दिक जुनी ओळख आहे आमची. कदाचित आमचे सुरेश भाऊ बांगर पण येतील आता थोड्या वेळामध्ये. सन्नी खेळतोय 6 वरती, सौरभ खेळतोय 21 वरती, धावसंख्या 27 वरती. 4 धावांची गरज. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये सामना सुकर बनवलाय, सुसह्य झालाय टीम कानोल संघासाठी. निर्णय अगदी त्यांनी योग्य सिद्ध केलाय. टॉस जिंको, हो हो हो, काय टायमिंग आहे. चेंडू पायात टाकला आणि उडवलं होतं लॉंग साईडच्या दिशेला. पाहतो आपण लॉंगवाला फिल्डर आहे, एका टप्प्याने कव्हर करतोय. संवेदनशील बॅटिंग करतोय. जी गरज आहे, जी काळाची गरज आहे, जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीनुसार कसं खेळायचं, जोखीम न खेळता हळूवार पद्धतीने आपण फक्त आपल्या लक्ष्याकडे प्रवास करू शकतो. दीपकजी पाटोळे साहेबांचं आगमन. या साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आज संडे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे, त्यातल्या त्यात शिवरात्री, महाशिवरात्री, त्यातल्यात संडे आणि ही ग्रँड फायनाले. हा त्रिवेणी संगम चालून आलाय जय हनुमान क्रीडांगण शिरोली या ठिकाणी. फुल टॉस भिरकावलाय, फिल्डर जज करतोय, जजमेंट चुकले, उडी घेतली त्याच्या अवाकाच्या बाहेर. मॅच फिनिशिंग, सिक्सर. मॅच समाप्त. अभिनंदन कानोल. हार्ड लक, टफ लक, शेलारी अँड आमचे अण्णासाहेब. बघा, अण्णा जर नसते मॅच मध्ये टीम मध्ये तर काहीसा वेगळा चित्र असताना, म्हणजे एक चांगला खेळाडू नसताना टीम मध्ये किती मोठा परिणाम होतो आणि